शेकला पान गटर करून आपण हे उत्तर की हे रस्ता किती मीटरचा आहे काय आहे वगैरे तर ते सगळं बोलून त्यांना दाखवलं. 10 मीटर आपली वरती रुंदी आहे, गावात 8 मीटर आहे, बाकी ठिकाणी 10 मीटर आहे. म्हणजे 7 मीटरचं आपण कॉन्क्रीट करणार, बाकीच्या दीडची साईड पट्टी आहे आणि बाजूला पाणी जाण्यासाठी गटर आहे. एवढं आहे टोटल त्या किती हिशोबाने मीटरचा रस्ता 10 मीटरचं 10 मीटर टॉप पट्टी जी आहे 10 मीटरची आहे. ती बाजू किती बाजू साईड पट्टी पकडून का मध्य भागापासून 10 मीटर नाही त्या भागापासून इकडे 5 इकडे 5 इकडे 5 इकडे 5. आता कोण म्हणते 7.5 तर कोण म्हणते 6. नक्की काय आम्हाला प्रकार कळेना ना. मग आम्हाला त्याचं लेखी काहीतरी उत्तर पाहिजे ना. आम्हाला लेखीच काही मिळालं नाही ना त्याचं. ज्यावेळेस रस्ता एमडीआर होतो मेजर डिस्ट्रिक्ट रोड बरोबर ना, ज्यावेळेस एमडीआर असतो त्यावेळेस तो 40 फुटच होतो. मला एमडीआरचे रूल्स माहिती आहेत ना, तुम्हाला सांगायला आवश्यकता नाही. हा रस्ता 40 फुट जातो, 40 फूटपेक्षा कमी नाही बरोबर ना. त्याशिवाय रस्त्यामध्ये आले होते पंपलवर साहेबांनी अजून त्या ठिकाणी ती गोष्ट मान्य केली की हा 40 फूट रस्ता. त्याच्यानंतर इथं जे कंत्राटदार आहेत आणि त्याचे सुपरवायझर यांच्या बोलण्यामध्ये तारतम्य नाहीत. कंत्राटदार ते आले त्यावेळेस ते काय म्हणते की 21 फूट असते आणि समोर आम्ही त्यांना म्हणतो 40 फूट बोलवून घ्या इकडे त्याला मी सांगतो बरोबर. त्याला ते त्यांना विचारलं किती फूट असणार रे, ते स्वतः बोलले 40 फूट आहे आणि कंत्राटदार बोलले 21 फूट. याच्यामध्ये पण तुमचं एकत्र हे नाही, ताळमेळ नाही. बरं आम्हाला लेखी तरी त्याचं काहीतरी आम्हाला करू द्या. काय किती मीटरचा रस्ता आहे काय आहे त्याचं. कसं आहे, साहेब आले होते आपले कार्यकारी अभियंता आणि हे आले होते त्या दिवशी मीटिंग झाली यांच्याबरोबर. साहेबांनी पत्र लिहिलं आहे आपल्या ह्याला डिपार्टमेंटला. तिथून त्यांनी माहिती आपले इंग्लिश साहेब भंपलवार साहेब एम एस आय बरोबर आहे तुमच्या वरिष्ठांना हे ठरले वरिष्ठांना सगळे आम्हाला बरोबर काय आहे इकडं तुमचं गावात जागा आहे बरोबर आहे बरोबर आहे. आल्यावरती त्यांना ज्या ठिकाणी चौकशी करणार त्या ठिकाणी सर्व ठिकाणी आमचं वेट तुम्ही संपादन क्रमांक 1 ते 21 फक्त सगळ्यांच्याकडे आमचे पोच आहेत, उत्तर आलेले आहेत. त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो PWD किंवा जो आता आम्ही याच्यामध्ये अर्ज केले त्याच्या माध्यमातून अनुषंगाने जी चौकशी झाली सातारा आणि मटण याच्यामध्ये पण हे झाले की चाळकेवाडी, जांभे आणि चिखली या 3 गावामध्ये आजपर्यंत रस्त्यासाठी कोणत्याही प्रकारचं संपर्क झालेला आढळत नाही. 1920 पासून पेपर क्रमांक 1 ते आज चालूचा पेपर हे सगळे पेपर आम्ही काढून घेतले. एकाही पेपरमध्ये कुठेही संपादनाचा उल्लेख पण नाही. त्याच्यामुळे इथं तुम्हाला संपादन नाही, चाळकेवाडीपर्यंत संपादन आमच्या मालकी नाही. चुकीच आहे ना. हा दगड चावड्या आम्ही 100 वर्ष करतो. या जमीन आम्ही कसली 100 वर्ष त्याची दगड तुम्ही फोडताय, तुम्ही माती तुम्ही वापरताय. ते आमच्या मालकीच आहे ना, तुमच्या मालकीच नाही. कारण सातबारा किंवा आपलं महसूल डिपार्टमेंट त्यांनी आम्हाला सातबारा दिला आमच्या नावचा बनवून. ते 100 वर्ष सातबारा आमचा. तुम्ही जे काही साहेब माहिती गोळा केली असेल तेवढा पेपर जोडून तुम्ही ML एक्झिक्युटिव्ह त्यांना सबमिट संपादन नसताना माहिती मागवलेली आहे, ती माहिती आलेली नाही. तुमचं बरोबर आहे. आम्हाला न विचारता, शेतकऱ्याला न विचारता हे काम चाललंय म्हणजे अन्याय. आम्हाला देताना सर हे तुम्हाला दिले, हे करार केला तसं शेतकऱ्याला करू दे नाही. हे तुम्ही जे करार केले तसं करा ना. याचं
हे करा ना, तडातोडीनं करा सांगितलंय त्यांनी. केलं का तुम्ही? आणि तुम्ही असं कायदेशीर जर तुम्ही करत असाल संपादन कायदा हा तर अन्याय झाला ना. नाही, भारतीय संविधानानुसार बंद करावा. भूमी संपादनाचा कायदा आहे. त्या कायद्याप्रमाणे तुम्ही कारवाई करा, आमची काहीच अडचण नाही. आम्ही उलट म्हणतो की एक काम करतात, चांगलं काम करतात. फक्त जे भारतीय संविधानाने जे नियम दिलेले आहेत त्या नियमाच्या आधी काम करा. जे काही आम्हाला जागा दिलेली आहे त्या नाही, जागेत पण तुम्ही काम करू शकतो. नेम चुकून काम अगदी बरोबर. करताय. तुम्ही जागा दिलेली तुम्हाला म्हणता तुमचा सातबारा दाखवा जागेचा. जागा तुम्हाला दिली ना. तुम्ही नेम चुकून ऐका काम दोन करताय. मिनिटं. शेतकऱ्याला माहिती ज्या ज्या नसताना ठिकाणी- जागा दिली कुणाला? ज्या ज्या ठिकाणी सरकारी आपले खाते जे जे कार्यालय असेल ते कार्यालय एखादी जागा घेतं त्यावेळी त्या उतार्यावर त्या जागेचं आता कार्यालयाचं नाव येतं. आता आमच्याकडे खाली जमीन आहेत ना धरणामध्ये गेलेल्या, त्याच्यामध्ये सर कन्हेरी कालवे विभाग क्रमांक 2 यांचं नाव आहे. त्या ऑफिसने संपादन केलेलं आहे आणि त्यांच्याकडे जागा आम्ही हे दिलेलं आहे आणि त्याचा त्यांनी आम्हाला मोबदला दिलेला आहे. मग त्याचप्रमाणे इथं पण होणं गरजेचं आहे. असं नाही ना थोडीच ना, तुम्ही 12 फुटाचा असं डायरेक्ट 40 फूट केला, 28 फूट वाढवलाय तुम्ही. त्याला 12 दोन 30, 33 असं दिलं का शासनानं आम्हाला? आता निवडा बनला आम्हाला पाहिजे, दिलं तसं तसं करा ना. आता हे झाडं आजूबाजूला या रस्त्याच्या बघ, झाडं आमच्या मालकीचे, सातबारे आमचे झाडं आमच्या मालकीचे. तुम्ही तोडून टाकली झाडं तुम्ही डायरेक्ट. आम्ही 3 महिने झाले आम्ही प्रेमानं आम्ही निवेदन देतोय की बाबा वादविवाद नको, तरी तुमचं आपलं काम चालत रेटवायचं. आता मी काय म्हणतोय, तुम्ही जोपर्यंत आता MSIDC अधिकारी वगैरे तुम्ही मिटिंग लावा, भले 2 दिवसात लावा. त्यांनी कटली आपल्याला, आता 1 तारखेची लांब राहिले, 1 तारखेला meeting लावा. 2 दिवस काम. माहिती आल्याशिवाय ते पण काय बोलू शकत जोपर्यंत थांबू द्या का? काम बंद राहू द्या. नाही. वाद करण्यापेक्षा थांबा ना 4 दिवस. काम बंद राहू द्या. नाहीतर बरं कसं आहे, तुम्ही अगदी काम तुमच्या बंद राहू गाडीवरच्या बोगद्याच्या बाहेर चालू करा, तोवर आम्ही थांबवतो. त्या साईडला चालू फुकट देतो तुम्हाला. त्या लोकांनी तुम्हाला चालू करून दिला ना, आमच्याकडे बंद करा. आम्ही रानटी माणसं, डोंगरावली माणसं, पण आम्ही एवढा अन्याय आमच्या आज जांब, चिखली, खोशेकर एवढी वेळी बनवताय का तुम्ही? तुम्ही बोगद्यापासून चालू करा काम. त्या साईडनं आम्ही चालू फुकट करा. देतो तुम्हाला रस्ता. काय व्हायचं ते होईल आमचं. आम्हाला काय देऊ? जाऊ द्या. एक तर साहेब- या गरीब ताराळी धरणात आमची मिटिंग गेली, आमची उठून लोक गेली, त्यांची स्मशानभूमीत पेच जाळून देत नाहीत ती लोक. बरं, अन्याय आमच्यावर. तुम्ही काम बंद करा, काम चालू करू नका. बाकी आमचं तुमची वाद नाही. सगळेजण आपण आहे. 2 दिवस तुम्ही काम ठेवलं पण काहीच अडचण होणार नाही. काम कसं आहे? नाही, ते कुठला कायदा? अहो, सरकारनं आम्हाला नोटीस दिलं का? सरकारी कोण म्हणणार? अहो साहेब, अहो सरकारनं आम्हाला नोटीस दिले का? संपादनाचं पत्र दिलंय. आम्हाला नोटीस द्या, काम चालू पत्र करा. दिलंय. हे बघा, या तुमच्या खात्याला दिलंय. हे वाचा. आम्हाला नोटीस दिलं का द्या ना आम्हाला सरकारनं? नोटीस. नाही, नाही, या साहेबांना विचारलं, संपादन केलं का? हे साहेबांना विचारा. हे बघा, हे साहेबांना काय करू विचारलं. नका. हे साहेबांना विचारलं, तुम्ही नाही म्हणला का? नाही कळलंच नाही मला. मी आता एक गोष्ट बोलू तुम्हाला. सातबारे आमच्या नावावर आहे. आम्ही इथं झाडे लावायचा कार्यक्रम घेतो. आमचं नाव झाडे आमच्या सातबारे. आमचा ठरवू. 12 फूट सोडणार, 12 फूट इथं सोडणार हा. जे काय त्यानं रस्ता अगोदर झालेला ना 12 फूट सोडणार, 12 फूट सोडून आम्ही झाडे लावायचा कार्यक्रम घेतो. आमच्या बद्दल सातबारे. मी पण 8 दिवस होणार. तुम्ही विचार करा या गोष्टीचा. 2 दिवस आता का फक्त दसरा बोलले आम्हाला तुमच्या आयोजन करू आणि इथंच करू तहसील ऑफिसमध्ये आपल्या असे बोलले आणि कलेक्टरना म्हणजे आम्ही बोलतो जिल्हाधिकाऱ्यांना आणि आपण येऊन इथंच करू मिटिंग. ठीक आहे. रात्री कलेक्टर साहेबांनी 5 वाजता त्यांना मिटिंग लावायला सांगितली होती. गेली कलेक्टर साहेबांनी समोर. त्याचं उत्तर द्या आम्हाला. आणि इथे येऊन म्हणताय मीटिंग रेट करा. थांबवा, माघार घ्या. काम चालू राहणार. काम बंद करायचं आजपासून. आज प्रेमाला नका. थोडंसं आम्ही मागं सरकू यासाठी. आम्ही थोडं तुम्ही मागं सरका. थोडं तुम्ही मागं सरका. एक पाऊल आम्ही एक पाऊल मागं सरलोय. वादविवाद नको आणि मिटिंग होऊ द्या आणि विषय क्लोज करू. फोन करा तारीख मीटिंगची कधी तुमचे कोण मेन साहेब आहे त्यांना फोन करा. प्रत्येक जण तुम्ही मेन म्हणताय, पण अक्षरशः मेन कोण नाही तुमच्या. मीटिंग कधी लावून देता येईल बघा. मीटिंगची तारीख सांगा. बरं आजपासून रोड बंद हा हा दगडे साहेब मीटिंगची संबंधित तारीख अधिकाऱ्यांना सगळ्या फोन करा. तुमच्या कुठल्या संबंधित अधिकारी. हे बघा सगळे मुंबईचे. अहो त्यांचं माहित. ह्या कलेक्टर दुसरे आहेत, त्यांचीच विसरा. म्हटलं की आम्ही वरती परिसरामध्ये येतो, प्रत्येक गावामध्ये बसतो. तुम्ही ते पण नाही केलं गेल्या मिटिंगला. तुम्ही डायरेक्ट सातारामध्ये भेटलात आणि तिथून तुमची माणसं गेली. आता तुम्ही 1 तारीख दिली, 1 तारखेला सुट्टी आहे सरकारी.
1 तारखेला कशी बैठक होणार आहे सांगा मला तुम्ही. तुम्ही मिटिंग मुंबईला लावली तशी आमच्या इथं लावायची ना. तुम्हाला जे मिटिंग लावली साहेबांनी मिटिंग लावली ना त्या टायमाला आम्हालाही सांगायचं. मंत्रालयामध्ये पण विषय झाला. आम्ही मंत्रालयात आलो नसतोय. आमदारांसमोर तुमचं काय झालं साहेब, प्रत्येक गावच्या सरपंचाने तुम्हाला आतरती दिली म्हणजे त्याच्या मालकीची जागा नाही. सरपंच काय गावचा मालक असेल, आमच्या शेतीचा मालक नाही. सरपंच त्याचा मालक असेल, त्याची एक गुंठा जात नसेल तर तो तुम्हाला काय बी सांगेल, सगळं गाव खरेदी करा, पण त्याच्या बापाची एक गुंठा जागा नसते. जे सरपंच आता आहेत ना चिखली चांबानी कुठला बी असू द्या सरपंच, त्याला बोलवा, त्याला इथं सरपंचाला तुम्ही ठराव घेत असाल तुम्हाला ना, ठराव दिला त्याला इथं बोलवा. नाही पुढारीची सुद्धा नाही. सरपंच बोलवा, पुढारी बनवा. हा बोलू दे ना सरपंच कोण आहे ते. ग्रामसभेमध्ये झालंय का? काय माहितीये का, कायदेशीर काम करायचं म्हणलं तर नोटीस पहिली, काम करायच्या अगोदर नोटीस पहिली शेतकऱ्याला गेली पाहिजे. कलेक्टर ऑफिस मध्ये घर बांधू आपल्याला शकतो ना नोटीस जाऊन. नाही आलं, काय नाही आलं. आम्हाला अर्धा गुंठा जागा तिथं सगळ्या शेतकऱ्यांच्या, जे आम्हाला या मीटिंग अर्धा गुंठा द्या सगळ्यांना. तो पण साहेबांना फोन करा ना, आम्हाला समोर बोलू द्या. शिष्टाई समोर बोलू द्या नको, वंपरी साहेबांना. शिष्टाई नको, आता फोन करा. बरं का, वंपरी साहेबांची फोन करा. आम्हाला काय वेळ नाही संबंधित तुमच्यापाशी यायला. पुण्यातले साहेब आहेत ना त्यांच्याकडे पाहिजे. आम्ही पुण्यापर्यंत जाऊन आलोय. नरिमन पॉइंटचे साहेब काय म्हणले, जाग्यावर राहू द्या ना, त्यांनी संपादन केलीच नाही तर जागा थांबू द्या ना. त्यांची मिटिंग झाली मुंबईमध्ये. तुम्ही असं म्हणू नका. हे पंपरे साहेबांनीच दिले बघा इथे आम्हाला पोच दिली. त्यांना पंपरे साहेबांच्याकडे सगळं काम आहे. आणि तुम्ही जर असं जर करत असाल 4-5 महिने तर आम्हाला हेच असतं ना, अन्याय झाला ना. सदर सगळी जागा ही बॉक्ससाठी अधिकृत आहे. हो. शासनाचा GR आहे आणि तुम्ही तो उत्खनन केलंय. खनिकर्म विभागाची परवानगी नाही, काय नाही तुमच्या. खनिज उत्खनन हा दिले ना. कशी दिली? बॉक्साईट आहे म्हणून तहसीलदार साहेबांना कालच दिले. नाही, खनिज उत्खनन एखादा शेतकरी काय शेती डेव्हलप करत असेल लगेच तिथे जाते ते माणसं, आणि तेवढ्या मोठ्या प्रमाणात उत्खनन होतं त्याचं काय नाही. आज बंद करा. आजच वेळ नको. आम्ही तेव्हा ते ह्या जागेमध्ये तुम्ही इथून हा पूल तुम्ही हे केला ना, क्रॉस केला. 29, 30, 28, 21 हे सर्व नंबर आहेत संपूर्ण गावापर्यंत. हे सर्व सर्वे नंबर आहे ना शासनाने बॉक्समध्ये अधिकृत केलेले आहेत. आणि चिखलीमध्ये 67, 68, 69, 70. एवढं सर सगळ्या जे नकाच्या मध्ये तुमची सत्ता, तुमची संपादन केलेली का जागा आहे का तुमची, दाखवा ही. तुम्ही एवढा अन्याय करताय ती करताय. शेतकऱ्यांना पैसे द्या ना. पैसे द्या म्हणजे काय हे नाही, आमच्या हिशेबाने आम्हाला द्या. फुकट नको. फुकट नको. ह्याच्यात तुम्ही आहे का संपादन केली जागा, चाळकेवाडी, जांबे, तुम्ही एवढं बेकायदेशीर होताय. आम्ही जर खंदलं तर तुम्ही गुन्हा दाखल करताय. तुम्ही शेतीसाठी शेतीसाठी खंदून देत नाही तुम्ही. हा बॉक्सचा GR आहे. हे बघा चार कालच आता ते बस, त्या जगुदोंडी. लगेच दोन्हीच न्याय सुद्धा कुठला? कारवाई होते. एखाद्या शेतकऱ्यावर लगेच अन्याय होतो. अन्याय होतोय ना. आणि आता बघा समोर हे केले ना, डेव्हलपमेंट केलं बघा समोर दिसते, त्यांच्यावर कारवाई झाली. गुन्हा दाखल झाला. बेकायदेशीर हे चालतंय. ह्यो कुठला कायदा हो? जागेची किती गावं रिझर्व आहे. इथं फावडं मारायला सुद्धा परमिशन घ्यायला लागते. खनिकर्म विभाग तुम्ही एवढं संचालक GCP आणून भरताय, Eco-sensitive zone आहे आणि ते. टाकून देताय. हा? ही कुठला कायदा हो? आणि कशामध्ये घोर गर्भवती करा, हे करू नका. पुढे पैसे खिशात घालताय आणि जाताय, असं करू नका. बरं सर, कुठल्याही पुढाऱ्याची ऐका जरा 2 मिनिटं. कुठल्याही पुढाऱ्याची जमीन नाहीये. आणि कोण असेल ते गरीबाचे घेऊन या शेतकरी आमच्यासमोर. आमच्याकडे आले. आम्हाला केवढा अन्याय आमच्याकडे आहे. हा? गरिबासाठी करा. कोण पुढे असेल ते येऊ दे आमच्यासमोर. आमच्याकडे सामने येऊ द्या, म्हणून त्याला आणा धरून. आम्ही या सगळ्याच्या कार्यकर्ते पहिलेच आहे. या पठार भागातले या धरणातलं थांबवलं. रामास्वामीच्या काळात मी सगळ्यांना मार्ग लावलाय. तसं आम्हाला न्याय द्या आणि अन्यथा बाकीच्या लोकांना काम करा. बरोबर आहे. हा जो सर्वे नंबर आहे तो संपूर्ण अखंड येतो, मधून रस्ता आहे. मग याच्यामध्ये जे उत्खनन वगैरे सगळे झाले. तुम्ही पण कुठे सिंगल पेपर आहे का संपादनाचं मला तेवढा दाखवा. तुम्ही बी कुठल्या शेतकरीच असाल ना कुठल्या तरी. गावकऱ्यांनी जे काय मतं मांडलेत त्या हिशोबाने MSIDCचे जे एक्झिक्युटिव्ह इंजिनियर आहेत बंपलवार साहेब त्यांच्याशी बोलणं झालं. तर 2 मीटिंग झाले होते. आता 3री मीटिंग माहिती काही मागवलेली आहे. ती माहिती आल्यानंतर मीटिंग करायचं असं ठरलं होतं. तर ती माहिती अजून आली नसल्यामुळे
सध्या मीटिंग 1 तारखेला जी 1-2 तारखेला करायची होती ती थोडीशी पुढे जाईल असं म्हटले ते. ती माहिती आली आणि संबंधित अधिकाऱ्यांशी त्यांचा टाइम मिळालं की 1-2-3 दिवसात पुढची मीटिंग जी करायची आहे ती डेट सांगतो असं एक्झिक्युटिव्ह साहेबांनी सांगितलेलं आहे. तुमचं नाव काय? मी इथं अथॉरिटी इंजिनियर आहे. MSIDC तर्फे आम्हाला सुपरविजनला हे केलेलं आहे. माझं नाव आरिफ आहे, टीम लीडर आहे मी प्रोजेक्टचं. नाव काय? कंपनी मॅप्स. आणि गावकऱ्यांचं असं म्हणणं आहे की कोणती कागदपत्र नाही, ते सगळे MSIDC सांगू शकतात, आम्हाला माहिती नाही आहे. आंदोलन आहे आणि आंदोलन असताना आपण मुख्य इंचार्ज नाही, आम्हाला कामाविषयी माहिती असते. आम्हाला बाकी कागदपत्र वगैरे तुम्हाला MSIDC कडूनच मिळतील असं स्पष्ट केलेलं आहे. फक्त MSIDC च्या लोकांशी हे करून काम करता येतं तर हा. कुठल्या आधारे काम करता? त्याला MSIDC ने वर्क ऑर्डर दिली आहे कॉन्ट्रॅक्टरला. त्या कॉन्ट्रॅक्ट आणि आम्हाला पण वर्क ऑर्डर दिली आहे सुपरविजनची. आंदोलन होते गावकऱ्यांचं, ते कॉन्ट्रॅक्टर इथं आहेत का? कुठं इथे जागेवर आहेत की जागेवर कॉन्ट्रॅक्टर काम करतोय ना. त्यांना इथं बोलवलं नाही का? कुठं इथं आहेत की आहे कुठे कॉन्ट्रॅक्टर कुठे आहे. डॉक्युमेंट कुठले आहेत का? एवढं मोठं आंदोलन होतंय. मॅनेजर आहे आर्या कन्स्ट्रक्शन साठी. कोणत्या आधारे काम करताय? गावकरी म्हणतात की कुठली डॉक्युमेंट नाही तर आम्हाला कळवलं नाही, काय नाही. ना मुझे हमको MSIDC वाला ने बोले थे ये अपना ये जगह जो भी है अपन को इधर ही रास्ता बनाना है करके हमको वर्कआउट इसी वर्क में दिया था. जो भी चेंजेस फिक्स किया था अपन को यहाँ पे इधर से लेके यहाँ तक काम करके ले लो करके हम उसी प्रकार में अपना काम चालू किए थे. लेकिन गांव वाले बोल रहे कौन से अभी वही हमको डॉक्यूमेंट दिए नहीं है. है, दिखाई नहीं है. डायरेक्ट काम शुरू हो रहा है. आप मेन प्रोजेक्टर है तो आपको दिखाना चाहिए ना उनको. कुछ तो जगह जा रही है, कुछ जा रहा है, कितना रास्ते का जो मीटर है. अब इसी बात करने के लिए ही अपना बब्बर साहब एग्जीक्यूटिव साहब ने क्या बोले थे, उनका जो भी का राज्य है मतलब उनका दिक्कत है. अब मेरा हमने उनको जगह में गया था, उनका कागज पत्र जो 7/12 उनको तरफ से वो लेके आएगा. अपना तरफ से अपना जो भी है अपने उनके कितने हैं आंदोलन हो रहा है लेकिन डॉक्यूमेंट आपके पास होना चाहिए है ना सर. वही तो मैं बोला अपना जो भी है MSIDC वाला के पास जो अपना जो भी मेन ऑफिस है अपना मुंबई का ऑफिस है बम्पला जो भी है उनके पास है ना. इसलिए वो सभी इसलिए मीटिंग लगाने के लिए वही आने वाला था. वही था सब अपना जो भी हुआ था अभी डिस्कशन हो गए बोल रहे लोग ना जो फाइनल नहीं हुआ था ना, क्योंकि अपना डिटेल्स भी अपना लेना चाहिए था ना. बम्बल साहब वही बोल रहा था अपना भी डिटेल्स लेके आएंगे. वाले बोल रहे कि जो खेती वाले लोग हैं इधर खेती वाले तो उनको डॉक्यूमेंट आपने देने चाहिए ना. मैं वही ना बोला ना सर, जिसका अच्छन है अगर मैं आप जिसका सर्वे नंबर में किसका 7/12 में कितना आदमी है अगर हम उसका उनका 7/12 में गया उनका जगह पे गया था तभी आंदोलन होते हैं ना. अब इसी प्रकार उनका दिखाना है अपना भी दिखा देंगे. वही मैं आपको बोलना चाह रहा उसके लिए एक मीटिंग रखना चाह रहा था. इसलिए काम भी आगे का जो भी है गिट्टी डालना उनका हिसाब से ही जो उन्होंने बोला था आगे का काम बंद रखो करके हम उसी प्रकार हम चलने वाला है. जैसे कागज पत्र थ्रू होने के बाद क्लियर होने के बाद ही आगे का काम कुछ का काम हम चालू करने वाला है. जब तक आप डॉक्यूमेंट नहीं दिखाएंगे तब तक आप काम बंद रखेंगे. यस वही तो बोल रहे थे अपन. गाँव वाला भी हमारा तो वही कर रहा था कि आपको मीटिंग में क्लियर होने दो जब तुमको कुछ काम चालू करो. हम भी उसी प्रकार में हम चलने वाला था. अभी ये जो रोड बन रहा है Yes. ये रोड कितने फुट का है? अभी जो भी बन रहा था अपना 7 मीटर का कैरेज वे बन रहा है. PQC का बन रहा है. ये भी डांबर का रोड नहीं है क्योंकि भविष्य पूरा आगे का भविष्य में क्योंकि अगर PQC अपन काम केला कैरेज वे में ये 30 साल गारंटी है. ये अपना भी इसका अंदर 5 साल का अपना मेंटेनेंस है. इसी में जो भी कुछ भी दिक्कत हुआ जो अपना कच्चे से हम करने वाले 5 साल वो मेंटेनेंस पीरियड रहता है. और ये लाइफ स्पैन रहते हैं 30 साल का लाइफ स्पैन रहता है एक रोड का. तो बीच में से अगर डाला इसको हम्म. मेजरमेंट लिया बीच में से हम्म. तो इधर कितने फुट है लेफ्ट में और राइट में कितना ना वही मैं बोला ये एग्जैक्ट अपना 7 मीटर कैरेज वे बोलते हैं अपना ROW जो भी है ना अपना 8 मीटर का है. 7 मीटर कैरेज वे होने वाला है. साइड पट्टी 1.5 मीटर वार्डन होना है. टोटल 10 मीटर होने वाला है जो भी है टोटल कैरेज वे मिलके. कहाँ से कहाँ तक अपना जो भी बोगदे से लेके अपना जामी तक सिर्फ एक ही सबका एक ही नक्शा है. अलग अलग नहीं है किसी में भी. सबका एक ही TCS दिया हुआ था मतलब टिपिकल कंस्ट्रक्शन दिया हुआ था. एक ही तरीके में दिया हुआ था. रास्ते का मेजरमेंट वगैरह हुआ है ये सर वही तो मैं बोला था. आप जो भी है PW वाला से अपन सहयोग जमा करा. मीटिंग इसलिए चला था अपना आंदोलन में इसी प्रकार में है क्योंकि मैं पत्र नहीं मिला था करके दिक्कत हुआ था करके बोल रहे थे ना लोग. हमको कागज दिखा नहीं है जितने वाला जो दिक्कत हो रहा है वही था जो जब साहब ने जैसे बताया एग्जीक्यूटिव साहब ने बताया ना तारीख उसी तारीख में आपको बताने वाला है. ये जो अभी मीटिंग काम का. चल रहा है इसका लैंड एक्विजिशन किया है आपने? अपना लैंड एक्विजिशन में दूसरा जगह में हम जाएगा नहीं सर. पहले बात MSIDC का क्लियर नियम क्या है दूसरा का खेतकारी का हो पर्सनल हो इसमें जाएगा कि नहीं. जितना अपना जगह है उतना में अपन काम करने वाला उसी तरीके में अपना डिपार्टमेंट असाइन हुआ था. हाँ, तो अभी जो काम चल रहा है उसका डॉक्यूमेंट कंपनी के पास तो हो
वही मैं बोला, MSIDC वाला ने हमको हैंड ओवर किया था, अपना अथॉरिटी MSIDC वाला है, उनसे ही अपन लेने वाला है, जो भी है ना उनसे थ्रू लेना है। वो सामने अभी वही मीटिंग लगाने के लिए बोले थे। पास कुछ तो जेरोक्स वगैरह दिया होगा ना उन्होंने? सर दिया हुआ तो मैं अभी तो दिखा था ना आपके पास हो तो अभी इतना चल रहा था। तो दिखा नहीं रही है कोई डॉक्यूमेंट? नहीं, कंपनी का नहीं है वो, MSIDC वाला ने हमको दिया था। तो बुगदा से लेके तोसेगर जो भी जाम्बे तक तुम्हारा इसमें इतना रोड है, इतना काट के ले रो करके इसी प्रकार हम काम चालू किया। इतना वही नहीं चल रहा था, फॉर्मेशन लेयर बना रहा था। ऐसा नहीं PPC रोड नहीं बना रहे, पहले आपने जितना फॉर्मेशन वेट लगता है उसका अपना तैयारी चल रहा है। अभी जितनी भी गाड़ियाँ चल रही है उसके पीछे नंबर प्लेट वगैरह नहीं है, डंपर चल रही है, उसके बारे में क्या कहना चाहिए? कौन सी कंपनी की गाड़ियाँ चल रही है? ये अपने कंपनी का गाड़ी का चल रहा है। नहीं, वो लीगल चल रही है अनलीगल चल रही लीगली चल रहा है। है? कितनी गाड़ियाँ है? जो भी है गाड़ी का अपना जो भी नियोजन है 7-12 है, मतलब 7 और 10 गाड़ी बीच में चल रहा था, उतना ही है। 7-10 नहीं, नहीं सर, उतना नहीं है। नंबर प्लेट नहीं, कुछ नियम नहीं सर, कुछ नहीं है। ठीक है सर, जो भी बाद में मीटिंग होने के बाद बात डिस्कस करके ले लेते हैं। ठोसेकर माजी चेअरमन आहे। अशा पद्धतीने आता काय झाले, आतापर्यंत यांनी रोजगार हमीमध्ये हे रस्ता होता त्यावेळेला कुठलंही चाळकेवाडीपासून ती जांभ्यापर्यंत कुठलंही संपादन शासनाने केलेले नाहीये। परत ठोसेगर हे तिथपर्यंत झाले आहे, तिथपर्यंत। त्याच्यानंतर आम्हाला या लोकांनी अन्याय झाला साहेब, आणि रस्ता कुणी केला, कसा केला, त्यासाठी आम्हाला ती लोक शेतकरी आमच्याकडे आली। याच्यावर काय झालं, एवढं मोठं कशासाठी काम चाललंय हे लोकांना कळलं नव्हतं, म्हणून आम्हाला चौकशी करायला गेलो तर कलेक्टर साहेबाला तसं मी पत्र दिलं। त्याची म्हणलं आम्हाला ते ऑफिसच माहीत नाहीये, मला तिथून जावं लागलं। मला नरिमान पॉइंटला जाऊन अधिकाऱ्यांना पत्र दिलं, तरी पण आम्हाला टाळाटाळच करायला लागली ही ऑफिसले लोक। बंकारे साहेब होते, बंकारे का बंपरे साहेब, बंपरे साहेबांनी आज करतो मीटिंग, 2-3 किलो मीटिंग करतो, त्या मीटिंग मध्ये त्यांनी मला तसं उत्तर दिलं नाहीये। आम्हाला 1 तारीख म्हणली ती सुट्टीची तारीख आम्हाला देत आहेत, म्हणून आम्हाला लोकांवर अन्याय झालाय। जोपर्यंत 7-12 त्यांचा होत नाही तोपर्यंत यांचं काम करू नका या मताचा आम्ही पण आहे शेतकरी। 7-12 तिथं कदमचे आहेत, सगळे कदम आहेत ना, तिथले कदम आहेत, भोसले संपादन झाले नाही केलं। रस्ता होणार का? रस्ता तर बंद थोडा रस्ता होता तो होताच, त्यासाठी आम्हाला काय ते म्हणलं रोजगार हमीतून पहिला रोजगार हमीतून रस्ता होता, तेवढा रस्ता आम्हाला समाधान होतं त्या रस्त्याचं। काय म्हणणं आहे? पुढं काय म्हणणं आहे तुमचं? आता या लोकांना किती 10 फुटाचं का 5 फुटाचं त्याचं कमी करून त्या लोकांना थोडं पैसे द्या, नाही अन्यथा आमचं काम करू नका। तिथं मोबदल्याचा 12 फुटाच्या वर जो रस्ता असेल त्याच्या व्यतिरिक्त जास्त वाढला असेल तर आम्हाला त्याचा मोबदला भेटला पाहिजे। हे आमचं असं एवढे शेतकरी, एवढेच आम्ही गरीब माणसं आहोत हो या डोंगरी भागातली, त्याला कुणीतरी कार्यकर्ता असावं म्हणून आम्ही ते न्याय या इकडे त्यांना 2 मिनिटं सांगू। जांभे भरत बाळू सपकाळ, मी राहणारा गावालाच असतो, 2004 पासून गावालाच आहे आणि मी शेतकरी आहे। आणि आमच्या ह्या जागेमधून भला मोठा 40 फुटाचा रस्ता यांनी बिन शेतकऱ्यांना कुठलेही नोटीस नाही, काही नाही असं डायरेक्ट आले, गावात उद्घाटन केलं, 2-4 लोक जमवले, त्यांनी उद्घाटन केलं आणि अचानकच रस्त्याला काम सुरुवात केलं। JCP आले, डंपर आले, साऱ्या गोष्टीचे आम्हाला कुठल्याही शेतकऱ्यांना काही कळवलेलं नाही। आणि आमची आता हे आंदोलन केले, आम्ही रस्त्यावर उतरलो आहे, ह्या रस्त्याचा पूर्णपणे मोबदला भेटत नाही तोपर्यंत आम्ही काय काम चालू करू देणार नाही। उद्घाटन केलं? उद्घाटनचे कॉन्ट्रॅक्टर आले होते भैयासाहेब गावामध्ये। धुराळा उडते रस्त्याने, आता दुळला अतिशय उठतोय, लोकांची गैरहानी होते, सारी एसट्या बंद पडल्या, आमच्या मुलांचं अतिशय नुकसान झालं, कॉलेजला जाता येत नाही। अशा पद्धतीचं आम्ही त्या पाटणच्या मार्गाने मुलांना शाळेला कॉलेजला पाठवलं त्यांना आम्ही, आणि एवढं आमचं नुकसान झालेलं आहे पूर्णपणे। आमच्या ह्या झाडे होती, किती दगडी होत्या, साऱ्या त्यांनी फोडून तोडून पाक त्याला वाटोळ करून टाकलं। आणि आम्हाला आता ह्या क्षेत्राचा मोबदला भेटल्याशिवाय आम्ही काही गप बसणार नाही, आम्हाला कुठल्याही पैशाचा आम्हाला मोबदला भेटणं गरजेचं आहे। मी मारुती कृष्णा चाळके, माजी सरपंच चाळकेवाडी। आमच्या गावात सुद्धा कॉन्ट्रॅक्टदार येऊन कॉन्ट्रॅक्टदारांनी चोरून मिटिंगा केल्यासारख्या केल्यात, गावाला अजिबात खबर नाही, अजिबात गावाला खबर नाही।
चोरून मिटिंग केल्यासारखे 4 लोक घेऊन मिटिंग करून डायरेक्ट सरपंचांना हाताशी धरून सरपंचाकडं जे काय कागद लागतील ते सुद्धा त्यांनी हातात घेऊन काम डायरेक्ट चालू केले. आमचं पहिल्यापासूनच म्हणणं आहे, रस्त्याला तर आमचा विरोध अजिबात नाही, पण हा रस्ता जो बनतोय कुठल्या शासनाचा रस्ता नाहीये. आम्ही कारण शासनाकडे जाऊन बघितलंय, सगळ्या शासनच म्हणते आम्हालाच माहित नाही. मला सांगा ह्या कुठल्या शासनाचा रस्ता असू शकतो? कुठल्या शासनाचा रस्ता असू शकतो मला सांगा? आहे का कुठल्या शासनाचा रस्ता? जिल्हाधिकाऱ्यांना सुद्धा माहित नाही. जिल्हाधिकाऱ्यांना लेटर आम्ही द्यायला गेलो तर ते म्हणतात आम्हाला अजून माहितीच नाही. असलं काम होऊ नये. आणि जर एवढा तुम्हाला मोठा जर रस्ता पाहिजे असेल तर त्या जागेचा मोबदला हा शेतकऱ्यांना द्यावा आणि नंतरच रस्त्याचं काम करावं, एवढंच आमचं म्हणणं आहे. बस बाकी काही नाही. मारुती कृष्णा चाळके.